सुख प्रत्येकाला पाहिजे असतं आणि सुखासाठी प्रत्येक मनुष्य धडपड करत असतो. अगदी जन्मल्यापासून ते धड पडेपर्यंत माणूस धडपड करतो, परंतु त्याच्या हाताला सुख लागत नाही आणि त्याच्या हातातही सुख येत नाही. दोन्ही हातालाही लागत नाही आणि हातातही येत नाही. ह्याचं कारण का? ह्याचं एकच कारण आहे की सुख म्हणजे नेमकं काय, सुख मिळविण्याचा खरा मार्ग काय, आज आपण ज्या मार्गाने जातो तो मार्ग बरोबर आहे का चूक आहे, ह्याबद्दलचं विश्लेषण, ॲनालिसिस, चिकित्सा सर्वसाधारणपणे कोणी करत नाही. सर्व मंडळी धोपट मार्गाने जात असतात आणि तो धोपट मार्ग म्हणजे एकच की पैसे मिळवायचे आणि जितकं आपल्याला मिळवता येईल तेवढे मिळवायचं आणि संसार आपला व्यवस्थित जेवढा करता येईल तेवढा करायचा, बस झालं. या पलीकडे सुखाच्या आणि काही कल्पना नसतात. पण पैसे मिळवायला सुद्धा पैसे काय आपोआप मिळत नाही. पैसे काय आपल्या हातात येत नाही पैसे आपोआप. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की सुखाचा जो मार्ग आहे आणि सुख म्हणजे काय या सर्व गोष्टीबद्दलचा उहापोह आपण आतापर्यंत करत आलेलो आहोत आणि अजूनही करतो आहोत. मी मागल्या खेपेला सांगितलं की सुख पाहिजे असेल तर दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, पैसा आणि पुण्य. पैशाला जसं पर्याय नाही तसं पुण्यालाही पर्याय नाही, हे पहिलं परताने लक्षात ठेवलं पाहिजे. आज अशी परिस्थिती आहे की पैशाचं महत्त्व सर्व जाणतात, पण पुण्याचं महत्त्व कोणीच जाणत नाही. ना पोरं ना थोरं, ना लहान ना मोठे, कोणीही पुण्याचं महत्त्व जाणत नाही. आणि नेमकं पुण्य कशाला म्हणतात ते तर कळतच नाही कोणाला. कशालाही पुण्य आणि कशालाही पाप असं समजलं जातं. ह्याचा परिणाम असा झालेला आहे की पाप पुण्याच्या कल्पना हास्यास्पद झाल्या. आज तुम्ही नुसतं पाप आणि पुण्य हे दोन शब्द तोंडातून काढले की लोक आपल्याकडे हा काहीतरी 15व्या शतकातलं बोलतो आहे का 16व्या शतकातलं बोलतो आहे असं लोकांना वाटावं. इतके हे पाप पुण्य शब्द जुनाट झालेले आहेत आणि अत्यंत ढिसाळ झालेले आहेत आणि अत्यंत हास्यास्पद झालेले आहेत. पण आम्ही ज्यावेळेला पाप पुण्य हे शब्द काढतो तेव्हा पाप पुण्य म्हणजे नेमकं काय, ते कसं निर्माण होतं, का निर्माण होतं, कुठे निर्माण होतं, त्याची ठेव कुठे आहे, त्याचा वापर कसा होतो, त्याचा विनियोग कसा होतो, हा सगळा विषय आम्ही मांडत असतो. आणि म्हणून पाप पुण्य ह्या ज्या संकल्पना आहेत या काल्पनिक नाही, तर आपल्या जीवनाशी त्याचा डायरेक्ट संबंध आहे. डायरेक्ट हे अंडरलाईन करायचं, त्याचा आपल्या जीवनाशी डायरेक्ट संबंध आहे. की पैसा ह्याचा आपल्या जीवनाशी डायरेक्ट संबंध आहे. की कुठेही तुम्ही गेला तर पैशाशिवाय तुम्हाला काहीच हालचाल करता येत नाही किंवा तुम्हाला काही विकत घेता येत नाही किंवा सुखाने जगता येत नाही. पण पुण्य हे अत्यंत आवश्यक आहे. ते पैशापेक्षाही महत्त्वाचं आहे. हे कोणालाच ठाऊक नाही, हे कोणालाच ठाऊक नाही. आणि ज्यांना पुण्य म्हणजे काय, पुण्य हा शब्द ज्यांनी ऐकलेला आहे त्यांच्या पुण्याच्या कल्पना भन्नाट आहेत. त्या जीवनविद्येला आम्हालाच मान्य नाही. पाप पुण्याच्या कल्पना ज्या जुनाट आहेत त्या आम्हालाही मान्य नाही. म्हणून याच्यावर मी विवरण केलं की पाप कशाला म्हणतात. पाप ते परपीडा, पुण्य ते परोपकार. अगदी सोपं तुकाराम महाराजांनी केलेलं आहे की ह्याच्यापेक्षा आणि सोपं काय सांगणार. पाप म्हणजे दुसऱ्यांना पीडा करणं, त्रास देणं, दुसऱ्यांचा छळ करणं, दुसऱ्यांना अपशब्द बोलणं, दुसऱ्यांची निंदा नालस्ती करणं, ह्या सगळ्या गोष्टी पाप ह्या सजाकडे येतात. म्हणून पाप हे जे आहे हे पाप म्हणजे परपीडा आणि पुण्य परोपकार. की तुम्ही एखादी चांगली गोष्ट केली की ते पुण्य. पुण्य म्हणजे काय, एखादी चांगली गोष्ट तुम्ही केली की ते पुण्य. म्हणजे परोपकार याचा अर्थ आपण की दुसऱ्यावर उपकार करणं. आता दुसऱ्यावर उपकार करण्याचे सुद्धा प्रकार वेगवेगळे आहेत. आता
एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची की ज्याच्या हातामध्ये काही सत्ता नाही, ज्याच्या हातामध्ये काहीही सत्ता नाही, तो इतरांसाठी काहीच करू शकत नाही. आता कोणाला नोकऱ्या लावायचं असेल, पण ह्याच्या हातात काहीच नाही, तर हा नोकऱ्या कोणाला लावणार? ह्याच्या हातामध्ये जर सत्ताच नाही तर हा काही करू शकत नाही. त्यामुळे बुवा लोकांना नोकऱ्या लावणं, लोकांना काहीतरी भरीव मदत करणं, कुठे संस्थेला देणगी देणं वगैरे वगैरे ज्या काही गोष्टी आहेत, त्या ज्याच्याजवळ सत्ता आहे तो ते करू शकतो. पण ज्याच्याजवळ सत्ताच नाही तो काहीच करू शकत नाही. आणि म्हणून ज्याच्याजवळ सत्ता आहे त्यांनी हे पुण्यकर्म करायला त्यांना ती सत्ता मिळालेली आहे, ही संधी आहे. हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे की ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे, मग ती छोटी असू दे नाही तर मोठी असू दे, अगदी प्राईम मिनिस्टरच पाहिजे असं नाही, किंवा चीफ मिनिस्टर पाहिजे असं नाही, मिनिस्टर पाहिजे असं पण नाही, पण तुमच्या हातामध्ये छोटीशी जरी सत्ता असली, छोटी, तरीसुद्धा तुम्ही त्याचा चांगला उपयोग करू शकता. मग मोठी सत्ता असेल तर किती कराल? म्हणून मी नेहमी सांगत असतो की प्राईम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर, मिनिस्टर, आमदार, खासदार, नगरसेवक यांच्या हातामध्ये केवढी सत्ता आहे, ही केवढी सत्ता आहे की लोकांचं कितीतरी भलं करण्याचं सामर्थ्य त्यांच्याजवळ आहे. देवाने त्यांना दिलेली संधी आहे. या संधीचा वापर कसा करायचा हे शेवटी त्यांनीच ठरवायचं आहे, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. संधी आहे, कसली संधी? पुण्य कमावण्याची. सत्ता जर तुम्ही चांगल्या रीतीने वापरलीत, लोकांचं भलं केलं, लोकांचं कल्याण केलं, लोकांना सुखसोयी दिल्यात, तर लोकांचे जे आशीर्वाद मिळतील, लोक जे तुम्हाला शुभेच्छा देतील, लोकांना जो आनंद होईल, समाधान होईल, सुख होईल, ते पुण्य तुमच्या गाठी एवढं जमा होईल की तुमच्या 7 जनरेशन्सना ते पुण्य उपयोगी पडेल. मी बघा काय सांगतो, 7 जनरेशन्स पुढल्या त्यांना ते उपयोगी पडेल, आणि शिवाय तुम्हाला उपयोगी पडेल ते वेगळंच. पण हे लक्षात येत नाही. लोकांना असं वाटतं की जोपर्यंत आपल्या हातात सत्ता आहे ना, तोपर्यंत मिळवेल तेवढं मिळवून घ्या, जेवढं मिळवता येईल तेवढं मिळवत घ्या, कारण पुढचं कोणी बघितलं आहे, 5 वर्षानंतर कोणी बघितलं आहे. ही जी वृत्ती आहे ना, ही वृत्ती चुकीची आहे की 5 वर्षानंतर तुम्हीच असणार. जर तुम्ही चांगलं केलं तर तुमची जागा दुसरा कोण घेऊ शकत नाही. फक्त तुम्ही 5 वर्ष तुम्ही काय केलं याला महत्त्वाचं स्थान आहे. आणि म्हणून ज्याच्या हातामध्ये सत्ता आहे ना, त्याला पुण्य संपादन करण्याचा अतिशय मोठा मार्ग, संधी देवानी म्हणा किंवा नियतीने म्हणा किंवा आणि कोणी अज्ञातशक्तीने दिलेली आहे. त्याचा योग्य वापर करायचा की न करायचा हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं. आणि म्हणून सत्ता, आता ही मोठी सत्ता मी सांगितली, पण छोटी पण सत्ता असू शकते. छोटी, मी मागल्या खेपेला सांगितलं होतं कंडक्टर. आता कंडक्टरला सत्ता ती काय? कंडक्टरच्या हातामध्ये सत्ता काय? तो टणटण केलं की बस सुरू. आता एखादा मनुष्य धावत धावत येतो आहे, त्याला आत घ्यायचं की घ्यायचं नाही, टणटण करून बस सोडायची, हे त्याच्या हातात तेवढी सत्ता आहे. या सत्तेचा सुद्धा जर त्याने चांगला उपयोग केला ना, पुण्य मिळेल. पण आज बघा बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं आढळतं की माणसं धावत धावत बस पकडण्यासाठी येतात आणि कंडक्टर मुद्दाम बेल मारतो आणि बस सोडतो आणि कशी मजा केली असं हसत इतरांना सांगतो. त्याला तो आनंद होतो. त्यांची बस मी चुकवली ह्याचा त्या कंडक्टरला आनंद होतो. पण त्याला कळत नाही की तू निर्माण केलेलं पाप आहे म्हणून, आणि हे पाप तुझ्या माथ्यावर बसणार आहे हे तुला कळत नाही. हे दुर्दैव आहे. आणि हे कोणी सांगत नाही, हे कोणी सांगत नाही. मला माहिती आहे, मी दादरला राहत होतो त्यावेळेला आमच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये एक गवई राहत होता. एक गवई, नाव सांगत नाही मी, एक गवई राहत होता. कळलं की नाही? तो बस पकडता पकडता पकडता
अगदी जवळ आला ना, टणटण केलं आणि बस सुरू झाली. आणि त्याने मग ती धावत धावत पकडण्याचा प्रयत्न केला आणि तो जो पडला तो अगदी उपडा ह्याच्यावर पडला, डोक्यावर पडला आणि जागच्या जागी मेला. तो जागच्या जागी मेला. आता केवढं पाप केलं त्या माणसाने, केवढं पाप केलं. समजा त्यांनी आतमध्ये घेतलं असतं जरा थांबून तर काय बिघडलं नसतं, काही बिघडलं नसतं. पण हे करत नाही. मी छोटी सत्ता आहे पण ती करत नाही. आता ऑफिसर असतो, त्या ऑफिसरच्या हातामध्ये बरीच सत्ता असते, आपल्या हाताखालच्या लोकांचं भलं करण्याची बरीच सत्ता असते. त्या सत्तेचा जर त्याने उपयोग केला तर त्याला किती पुण्य मिळेल? त्याला भरपूर पुण्य मिळेल, कारण त्यांनी सत्तेचा चांगला उपयोग केला. पण लोक काय करतात? लोक असं करतात, हाताखालच्या लोकांना छळायचं कसं आणि त्यांना त्यांच्या बदल्या करायच्या, नको तिकडे बदल्या करायच्या, कळलं की नाही? आणि मग बदल्या नको तिकडे केल्या की मग ते बिचारे तोंड पसरून येतात ऑफिसरकडे की आमची बदली कॅन्सल करा, अमुक करा, तमुक करा. मग हे त्यांच्याकडनं पैसे घेतात आणि त्यांची बदली मग कॅन्सल करतात. मी बदली केलेली असते त्याचं हेतूच मुख्य पैसे खाणे असतं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हा सत्तेचा दुरुपयोग आहे, हा सत्तेचा दुरुपयोग आहे. आणि सत्तेचा जेव्हा तुम्ही दुरुपयोग करता तेव्हा किती मोठं पाप करता ह्याची तुम्हाला कल्पना नसते. आता एखाद्या माणसाला नको त्या ठिकाणी त्याची बदली केली मुद्दाम, किती परिणाम? एक, तो दुःखी झाला, त्याच्या घरातली बायको तो दूर गेल्यामुळे ती दुःखी झाली, त्याची मुलं बाप नाही मिळाला कारण दूर गेला म्हणून बापाचा सहवास नाही, त्यामुळे त्याच्याकडून मिळणारं काहीतरी जी मदत, शिक्षण वगैरे त्या सगळ्याला ते मुकले. ती मुलं दुःखी झाली, बायको दुःखी झाली, त्याचे आईबाप दुःखी झाले, तो दुःखी झाला. किती लोकांचं दुःख निर्माण केलं. ज्या माणसाने नको तिकडे मुद्दाम बदली केली त्याचं किती दुःख निर्माण झालं. आता कायद्याने ज्या काही बदल्या करायच्या असेल तर करा, कायद्याने. मग एके ठिकाणी 3 वर्ष राहायचं नाही, ठीक आहे, 3 वर्ष झाल्यानंतर त्याची बदली करा. पण बदली करताना कुठेही बदली करा असं नव्हे. बदलीसुद्धा करताना आसपास कुठेतरी बदली करता येणं शक्य आहे. सगळं काही शक्य आहे. ज्याच्या हातामध्ये सत्ता असते ना, छोटी किंवा मोठी, त्याला सर्व काही चांगलं करता येणं शक्य असतं. फक्त त्याला इच्छा पाहिजे, त्याला फक्त इच्छा पाहिजे आणि ती इच्छा नसते, कळलं की नाही? आता आपल्या हाताखालच्या लोकांना प्रमोशन देणं ही साधी गोष्ट आहे की नाही? की वरचा मनुष्य रजेवर गेला किंवा रिटायर झाला की त्याच्या जागी खालच्याला प्रमोशन देणं, आता ही किती साधी गोष्ट आहे. पण असे काही ऑफिसर मी बघितलेले आहेत की प्रमोशन द्यायचंच नाही. मग जो रजेवर गेला त्याचं काम दुसऱ्यांना वाटून द्यायचं. जो रजेवर गेला ना त्याचं काम इतरांना वाटून द्यायचं, पण खालच्याला प्रमोशन द्यायचं नाही. म्हणजे काय? हातातली जी सत्ता आहे त्याचा हा दुरुपयोग आहे. तो चांगला ऑफिसर काय करतो? तो जेवढं प्रमोशन देता येईल तेवढं देतो, जितकं देता येईल तेवढं देतं. हे मी का सांगतो आहे की तुम्हाला सत्ता जी मिळते त्याचा उपयोग तुम्ही कसा करायचा हे मी तुम्हाला सांगतो आहे. तुम्ही जर चांगला केलात त्याच्यातून पुण्य मिळतं. पुण्य मिळण्यासाठी तीर्थयात्रा करायला नको, व्रतवैकल्य करायला नको, उपास तापास करायला नको. पुण्य मिळण्यासाठी पुण्य मिळवण्याचे साधे मार्ग आहेत, साधे मार्ग आहेत, कळलं की नाही? आणि हे साधे मार्ग तुम्हाला सहज करता येण्यासारखे आहेत, सहज करता येण्यासारखे. आता घरामध्ये बायकोला पायातली चप्पल अशा तऱ्हेने वागवणारे लोक आहेत. मला असे लोक माहिती आहेत. आमच्या नामधारकांनीच सांगितलेले मी तुम्हाला सांगतो आहे की त्या बायका सांगत होत्या, आम्ही जीवनविद्या मिशन येण्यापूर्वी आमचा नवरा आम्हाला चप्पलने मारत होता आणि त्याच्या जोडीला दीर, मी नवरा तर मारायचा आणि दीर पण मारायचा चप्पलेने. हे त्या बाईने आम्हाला सांगितलं. जीवनविद्या मिशनमध्ये येण्यापूर्वी माझा नवरा आणि माझा दीर मला चपलेने मारत होते. पण आमचं कुठेतरी पुण्य फळाला आलं आणि आम्ही जीवनविद्या मिशनमध्ये आमचे यजमान आले
आम्ही आलो आणि यजमानांची दृष्टीच बदलली आणि आज ते इतकं मला चांगल्या रीतीने वागवतात की मला पूर्वी असं वागवत होतं हे खरंच वाटत नाही. हे कशामुळे झालं? हे कशामुळे झालं? एकच गोष्ट की आम्ही फक्त शहाणपण देतो. आम्ही काय देतो? शहाणपण देतो. पुण्य मिळविण्याचे मार्ग. शहाणपण कशात आहे? तुम्ही पुण्य मिळवत राहा. का? की तुमचं पुण्य खर्ची पडत असतं. हे लक्षात ठेवलं पाहिजे. प्रत्येकाने एक लक्षात ठेवलं पाहिजे की पुण्य आपलं खर्ची पडत असतं. आता मगाशी मी जो सांगत होतो, ज्याच्या हातामध्ये सत्ता आहे तो काही करू शकतो. ज्याच्या हातात पैसा आहे तो किती लोकांना मदत करू शकतो. एक पैशाच्या बळावर तो सुपारी देऊ शकतो आणि पैशाच्या बळावर तो लोकांना नोकऱ्या देऊ शकतो, दानधर्म करू शकतो, कितीतरी चांगल्या गोष्टी करू शकतो. तो विहिरी बांधू शकतो, धरणं बांधू शकतो, हॉस्पिटल बांधू शकतो. पैशाच्या बळावर तो काही करू शकतो. आता ज्यांच्याजवळ असा अमाप पैसा आहे त्याला मिळालेली ती संधी आहे, त्या संधीचा त्यांनी उपयोग कसा करायचा हे त्यांनीच ठरवायचं असतं. कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. पण पैशाचा दुरुपयोग करणारे लोक किती आहेत? हा पैशाचा दुरुपयोग करणारे लोक किती आहेत? सदुपयोग करणारे लोक हाताच्या बोटावर मोजणे आहेत की. तर दुरुपयोग करणारे लोक आज भरपूर. सांगायचा मुद्दा असा की ज्याच्याजवळ पैसा आहे तो काय ते पण ज्याच्याजवळ पैसेच नाही तो काय करणार? जसं सत्ता नाही तो काही करू शकत नाही, तसं ज्याच्याजवळ पैसेच नाही त्याचं त्यालाच जड. तो दुसऱ्यांना मदत काय करणार आणि काय करणार? मग त्यांनी काय करायचं हा प्रश्न आहे. मग सांगणार आहे त्यांनी काय करायचं ते सांगणार आहे. तिसरी गोष्ट म्हणजे अशी की काही माणसं अशी धडधाकट असतात, कळलं की नाही. ते शरीराने इतरांना मदत करू शकतात. शारीरिक मदत म्हणतात की नाही, ती शारीरिक मदत ते इतरांना देऊ शकतात, करू शकतात आणि पुण्य मिळवू शकतात. म्हणजे पुण्य मिळवण्यासाठी तुमच्याजवळ जर चांगली शरीर प्रकृती असेल तर त्या चांगल्या शरीर प्रकृतीचा उपयोग तुम्ही इतरांना काहीतरी शरीराच्या मार्गाने मदत करू शकता. शारीरिक मग श्रमदान वगैरे म्हणतात ना, ते तुम्ही करू शकता. पण ज्याच्याजवळ शरीर प्रकृती त्याची तोळा मासा आहे तो काय करू शकणार? तो काही करू शकत नाही. म्हणजे ज्याच्याजवळ पैसा आहे तो काही करू शकत नाही, ज्याच्याजवळ पैसा नाही तो काही करू शकत नाही, ज्याच्याजवळ सत्ता नाही तो काही करू शकत नाही, ज्याच्याजवळ शरीर प्रकृती चांगली नाही तो काही करू शकत नाही. आता अशी माणसं भरपूर आहेत जगामध्ये. अशी माणसं जगामध्ये किती आहे? 95% लोक असे आहेत ज्याच्याजवळ भरपूर पैसा आहे कमी आहेत, भरपूर सत्ता आहे कमी आहे, आणि धडधाकड असे लोक कमीच आहेत. आणि आता तर या पोल्युशनच्या याच्यामध्ये काय बघायलाच नको. शरीर प्रकृती चांगली असणं म्हणजे अगदी आनंदाची गोष्ट मानणे इतकं आज ते दुर्मिळ झालेलं आहे. तर सांगायचा मुद्दा असा की बुवा ज्याला सत्ता नाही, पैसा नाही, शरीर प्रकृती धडधाकट नाही, अशा माणसांनी काय करायचं? जीवनविद्या अशा लोकांसाठी आहे. जीवनविद्या ही गरिबांसाठी प्रामुख्याने, श्रीमंतांसाठी आहे. मी नेहमी सांगतो गरिबांना वरदान. जीवनविद्या गरिबांना वरदान आहे, श्रीमंतांना आधार आहे आणि विश्वाला उपयुक्त आहे. तर सांगायचा मुद्दा असा की ज्याच्याजवळ काही नाही तो काय करू शकतो? तो पुण्य कसा मिळवणार हा प्रश्न आला. तो पुण्य मिळवणार कसा? जीवनविद्येकडे त्यालाही मार्ग आहे. जीवनविद्या काय सांगते? तुझा एक पैसाही खर्च न करता, तुझं स्वतःचं काहीही न गमावता तुला करता येण्यासारखं पुष्कळ आहे, पुष्कळ आहे. आता काय करता येतं? मधुर बोलता येतं की नाही? गोड बोलता येतं की नाही? आता गोड बोलायला किती पैसे खर्च होतात? पण किती लोक गोड बोलतात? कडू बोलणारे किती आहेत? 95% लोक कडू बोलणारे आहेत, 5% गोड बोलणारे आहेत. म्हणजे गोड बोलणं ही गोष्ट किती महत्त्वाची आहे लोकांना कळतच नाही. केवळ नुसत्या बोलण्यावरून माणसं कितीतरी शत्रू निर्माण करतात, नुसत्या बोलण्यावरून.
नुसतं बोलण्यावर. आता मला गंमत अशी आहे की तुम्ही ज्यावेळेला बोलता तेव्हा बोलताना तुम्ही विचार केला पाहिजे की आपल्या बोलण्याने दुसऱ्याला बरं वाटेल का दुःख होईल. निम्याप्रकारे बोलता येतं ना. तू गाढव आहेस असं बोलता येतं. अरे तुला जर समजत नाही ना मग मी तुला समजावून सांगतो असंही बोलता येतं ना. दोन्ही बाजूने बोलता येतं ना. आता एक आईचंच उदाहरण घ्या. एक आई मुलाला कसं बोलते त्याची मी तुम्हाला एक गंमत सांगतो. आता एक मुलगा आहे, कळलं की नाही, आणि तो उन्हामध्ये खेळतो आहे. उन्हामध्ये खेळतो आहे तर आई काय म्हणणार, ए मेल्या त्या उन्हामध्ये कशाला मरतोस, घरामध्ये येऊन मर. आता आईच्या पोटात प्रेम आहे, आईच्या पोटात प्रेम आहे, पण शब्द काय आहे, शब्द सगळे घाणेरडे आहेत. कळलं की नाही. पोटात प्रेम आहे पण शब्द घाणेरडे आहेत. कळलं की नाही. आता दुसऱ्या आईने काय सांगितलं, अरे लेका इकडे ये, तू त्या उन्हामध्ये खेळतो त्याने तुझी प्रकृती बिघडेल, तुला त्रास होईल, ताप येईल, अमुक होईल, तू घरी ये. तिसरी आई काय करेल, त्या मुलाकडे जाईल, त्याला हात धरून आतमध्ये आणेल आणि त्याला नीट समजावून सांगेल की तू उन्हात खेळणं किती वाईट आहे, काच उन्हात खेळायचं नाही. म्हणजे एकच घटना एकच, पण तिघांनी 3 प्रकाराने ते हँडल केली. कळलं की नाही. मला सांगायचा मुद्दा असा, गोड बोलायला एक पैसासुद्धा खर्च नाही, पण किती लोक गोड बोलतात. ते गोड न बोलल्यामुळे किती प्रॉब्लेम निर्माण करतात, किती प्रॉब्लेम निर्माण करतात. म्हणून गोड बोलणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट. म्हणून आपल्या ह्याच्यामध्ये वर्षातून एकदा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, अशी संक्रांतीच्या वेळेला आपण तिळगुळ देतो आणि गोड बोलायला सांगतो, कारण आयुष्यात संक्रांत येऊ नये म्हणून. आणि म्हणून गोड बोलायचं की न बोलायचं हे तुझ्या हातात आहे, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर.